स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच जणांना पेरू डायरेक्ट खायला आवडत नाही, कारण त्याच्या आतलं सीड नको असतं आणि मार्केटमधलं आर्टिफिशियल फ्रूट ज्यूस पेरूचं आणण्यापेक्षा अशा पद्धतीनं आपण घरात बनवू शकतो। थोडी मेहनत लागते, पण एकदम फ्रेश आणि एकदम टेस्टी पेरूचं ज्यूस तुम्हाला घरामध्ये मिळतं। त्यासाठी आपण पेरूचं वरचं साल काढले आणि पेरू कट करून घेतलाय। हा लाल पेरू आहे, पांढरा पेरूचं सुद्धा त्याच पद्धतीने ज्यूस करता येतं। त्यासाठी आपण 2-3 चमचे साखर घातली आहे। साखर ऑप्शनल आहे, पण आपण आता त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत, त्यामुळे थोडंसं स्वीटनेस पाहिजे आणि पेरू जास्त स्वीट नसतो, त्यामुळे आपण 3 चमचे साखर घातली आहे। हा एका पेरूचं प्रमाण आहे। आता ह्याच्यामध्ये आपण किंचित फूड कलर घातलाय, दिसायला खूप सुंदर दिसतं। हा हे पण ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालतं। आणि अशा पद्धतीने आपण मिक्सरला काढायचं। असं जेव्हा आपण मिक्सरला पेरूचं ज्यूस करतोय तेव्हा बी क्रश होत नाही। आपण आता ह्याला गाळून घेतोय। गाळून घेतल्यामुळे सगळं सीड साईडला होणार आणि आपल्या पेरूचा एकदम मस्त फ्रेश रिफ्रेशिंग ज्यूस मिळणार। आपल्या पेरूच्या ज्यूसमध्ये एक गाळण्याची स्टेप सोडली तर बाकी करायला एकदम सोपं आहे। खूप टेस्टी लागतो। घरात एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीनं सगळं सीड साईडला होतं आणि आपल्याला ज्यूस मिळतो। पेरूचा कुठलाही पार्ट वाया जात नाही। तुम्हाला जर साल वाया जात असेल असं वाटत असेल तर साल पण नाही काढलं तरी पण चालतं। अशा पद्धतीने एकदम असं ही कन्सिस्टन्सी आपली आहे। याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी आणि एक्स्ट्रा वाढवायचं असेल तरी पण वाढवू शकता। आपल्या पेरूचं ज्यूसची टेस्ट आणि वाढवण्यासाठी आपण एक लिंबूचा रस घालतोय आणि अशा पद्धतीनं आपला मस्त रिफ्रेशिंग पेरूचा ज्यूस रेडी आहे। आपण आपल्या चॅनलवर पेरूच्या तर वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेतच, त्याबरोबर वेगवेगळ्या फळांच्या पण रेसिपीज केलेल्या आहेत, तर ते आपण नक्की बघा। आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।